रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न म्हणजे स्वतःचं घर आणि ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आणि रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2400 लाभार्थींनी घरकुले बांधकाम पूर्ण केले असून ते आज स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये रविवारी दिवाळी सण साजरा करणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे. धोडमिसे यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन लाभार्थ्यांचे मेळावे घेणे तसेच त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, तालुका स्तरावर बैठका आयोजित करून लाभार्थ्यांना अनुदान वेळेत प्राप्त होणे, लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम मजुरीचे आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाचे त्यांचे हक्काचे अनुदान वितरित करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. दरम्यान घरकुल मंजूर झालेल्या इतर लाभार्थ्यांनी देखील शासन सूचनांप्रमाणे 5 डिसेंबर 2023 पर्यंत लवकरात लवकर घरकुल बांधकाम पूर्ण करून आपले स्वप्न पूर्ण करावेत. पहिला घरकुल बांधकाम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांकडून निधी वसूल करणे आणि त्यांच्या मालकी हक्काच्या पुराव्यावर बोजा चढवणे या कारवाई तालुका स्तरावरून करण्यात येत आहेत. अपूर्ण घरकुले असलेल्या लाभार्थ्यांची वेळेत घरकुले पूर्ण करावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व प्रकल्प संचालक निखिल ओसवाल यांनी केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आष्टा, बागणी, मर्दवाडी, दुधगाव परिसरातील ऊसतोडी शनिवारी बंद पाडल्या. ऊस वाहतूक वाहनांची हवा सोडली. आष्टा येथील राजाराम बापू कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले तर दत्त इंडियाच्या कसबे डिग्रस कार्यालयाला कुलूप लावले. ऊसाला पहिली उचल 3500 रुपये जाहीर करावी, गतवर्षीचे 400 रुपये तातडीने द्यावेत या मागणीसाठी ऊसतोड बंदी आंदोलन पुकारण्यात आले. काही शेतकरी ऊसतोड घेत आहेत, त्यांच्या तोडी बंद करण्यात आल्या. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडण्यात आली. यावेळी बागणी या ठिकाणी किरकोळ वादावादी झाली. उचल 3500 तर दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे अशी घोषणा देत मोटरसायकल रॅली काढत तोड बंद, हवा सोड आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, उसाला 3500 रुपये पहिली उचल द्यावीच लागेल. शेतकरी, वाहनधारक आणि तोडकऱ्यांनी सहकार्य करावं. वाहनातील हवा सोडताना आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर येतं, पण ते नाईलाज म्हणूनच ते कृत्य करतात असंही ते म्हणाले. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा ते एलूर फाट्याच्या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंप ते हिरो होंडा शोरूम समोरील एका नाल्यात सकाळी 7च्या सुमारास मृत बिबट्या आढळला. कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा केवळ सांगाडाच बाकी राहिला होता. इटकरे फाटा येथे कुजलेला वास येत असल्याने एका शेतकऱ्याने जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या मृत अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. वन विभागाला माहिती समजताच तात्काळ शिराळा वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी, शहाजी पाटील, संजय पाटील, वनरक्षक गौरव गायकवाड, पांडुरंग उगले, विलास कदम, सचिन कदम, अनिल पाटील आणि रेस्क्यू टीमचे युनुस मनेर घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा केला. या दरम्यान मुख्य रस्त्याच्या व नाल्याच्या कठड्याला रक्त लागल्याचं दिसून आलं. यावरून मागील 10 दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या नाल्यात पडला असावा. 2 दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाचं पाणी नाल्यात साचल्याने बिबट्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याचे वन विभाग अधिकारी पारधी यांनी सांगितले. घटनास्थळी बिबट्याची फक्त हाडेच उरलेली होती. रेस्क्यू टीमचे युनुस मनेर आणि साथीदारांनी बिबट्याची हाडे एकत्र करून शवविच्छेदनासाठी इस्लामपूर वन विभाग कार्यालयात घेऊन गेले. सांगली शहरासह शिवाजीनगर आणि जयसिंगपूर येथील मारुती कार आणि मोटरसायकल चोरून त्याचे पार्ट्स भंगारात विकणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून 2,50,000 रुपये किमतीचे चोरलेल्या गाड्यांचे सुटे पार्ट जप्त करण्यात आले. नागेश हनुमंत शिंदे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने इचलकरंजीमध्ये सदरची कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित नागेश शिंदे याने सांगलीसह विविध परिसरातून गाड्या चोरून त्या मोडून तोडून भंगारात घालत असून त्याचे पार्ट विक्री करत आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी शिंदे याच्या इचलकरंजी येथील घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या घराबाहेर असणाऱ्या 2 दुचाकींबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ 14,000 रुपये मिळून आले. घरासमोर 4 चाकी कार आणि दुचाकीच्या पडलेल्या साहित्याबाबत विचारले असता त्याने सांगितले की सांगलीतील पटेल चौक आणि गावभाग येथील विष्णुघाट परिसरातून मारुती 800 कार चोरून गाडीचे आणि इंजिनचे सर्व पार्ट सुटे करून विकल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्याच्या घरासमोर लावलेल्या 2 मोटरसायकली या कोल्हापूर शहरातील शिवाजीनगर तसेच जयसिंगपूर येथून चोरल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून 2,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दक्षिण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या इस्लामपूर शहरातील संभुआप्पा बुवाफन उर्साच्या पार्श्वभूमीवर 25 ते 27 नोव्हेंबरपर्यंत फकीर होण्याचा कार्यक्रम होणार आहे. 27 नोव्हेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याची माहिती मठाधिपती मिलिंद मटकरी यांनी दिली आहे. 23 नोव्हेंबरला मंडप चढवला जाणार आहे. मटकरी म्हणाले, मंडप चढल्यानंतर 23 ते 27 पर्यंत उपवास धरले जाणार आहेत. 25 ते 27 नोव्हेंबर या 3 दिवसात फकीर होण्याचा कार्यक्रम होईल. 26 रोजी मठावर गंधलेपण होणार आहे. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी फकीर पूजन केलं जाणार आहे. गेल्या 4 पिढ्यांपासून कार्तिक पौर्णिमेपासून जवळपास 15 ते 20 दिवस उरूस चालतो. हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा अखंडपणे जपणारा हा उरूस आहे. दरम्यान 27 नोव्हेंबर रोजी सकाळी शिवलिंग एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम तर रात्री 8 वाजता शाहीर प्रसाद आदिनाथ विभूते यांचा पोवाडा. 28 नोव्हेंबर रोजी रात्री शाहीर देवानंद माळी यांचा पोवाडा. 29 रोजी रात्री हसन ताज कव्वाल पार्टी. 30 रोजी मराठी हिंदी गीतांची मैफिल. वंदना कांबळे यांचा स्वरांजली कार्यक्रम आणि 1 डिसेंबरला कलाविश्व नृत्य संस्कार यांचा उत्सव मराठी संस्कृतीचा हा पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. सांगलीतून दररोज सुमारे 300हून अधिक खासगी बस पुणे मुंबईसह राज्याच्या विविध भागात जातात. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. प्रवाशांची संख्या वाढण्याच्या काळात नेमके बसचं भाडं वाढवण्यात येतं, त्यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे. खासगी बसने किती भाड्याची आकारणी करावी याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाने दरपत्रक जाहीर केले. त्यानुसार खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना एसटी महामंडळाच्या समकक्ष बसेसच्या 1.5 भाडे आकारण्यास मुभा दिली आहे. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी झाल्यास बसच्या चालक आणि मालकाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या एसटीकरिता परिवहन विभागाने निर्देशित केलेल्या पत्रकानुसार दर पुढील प्रमाणे: सांगली ते मुंबई 990, मिरज ते मुंबई 1017, सांगली ते पुणे 566, मिरज ते पुणे 599, सांगली ते सोलापूर 522, सांगली ते नाशिक 1138 आणि सांगली ते औरंगाबाद 1199. सध्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी या तिकीट दरापेक्षा अधिक रक्कम आकारणं हा गुन्हा असल्याचे परिवहन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले. दरम्यान शासनाने निर्देशित केलेल्या रकमेपेक्षा खासगी ट्रॅव्हल्सने अधिक आकारणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. उसाला पहिली उचल 3,500 रुपये जाहीर करावी. गतवर्षीचे 400 रुपये तातडीने द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरीच्या वतीने आष्टा, बागणी, मर्दवाडी आणि दुधगाव परिसरातील ऊसतोडी शनिवारी बंद पाडला. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडण्यात आली आहे. यावेळी बागणी येथे शेतकरी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. जिल्ह्यातील साखर कारखानदाराकडून अद्याप गतवर्षी गाळपास केलेल्या ऊसाचे 400 रुपये आणि यंदाचा दर जाहीर केला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन केलं जाते. ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये 500 मिळावी, तसेच दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत मोटरसायकल रॅली काढत तोडबंद हवासोड आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे म्हणाले की शेतकऱ्यांनी थोडी कळ काढावी, आठवडाभर थांबा, सर्व कारखाने पोपटासारखे बोलायला लागतील. त्यांना 3,500 रुपये पहिली उचल द्यावेच लागेल. शेतकरी वाहनधारक आणि तोडकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाने शेती पंपधारक शेतकरी तसेच खाजगी व सहकारी उपसा सिंचन योजनांना जलमापक मीटर बसवण्याची आणि वाढीव शासकीय पाणीपट्टीची सक्ती करू नये, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पेठ येथील बैठकीत दिलाय. शासकीय पाणीपट्टी कमी होईपर्यंत कोणीही शासकीय पाणीपट्टी भरू नये असा एकमुखी निर्णयही यावेळी घेण्यात आलाय. महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशन आणि श्रमिक मुक्ती दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील राज्य फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. डॉ. पाटणकर म्हणाले, जलसंपदा विभागाने
जनसुनावणी न घेता जलमापक मीटर बसवण्याची सक्ती करणं हे दुर्दैवी आहे. मीटर न बसवल्यास 10 पट आणि पुढच्या वर्षी त्याच्या दुप्पट पाणीपट्टी भरावी लागणार आहे. जलसंपदाने कालव्याद्वारे पाणी देणाऱ्या योजना तसेच शासनाच्या मोठ्या उपसा सिंचन योजनांना मीटर बसवून त्याची व्यावहारिकता सिद्ध करायला हवी. माजी आमदार संजय गाडगे म्हणाले, धरणे आमच्या शेतात, धरणग्रस्तांचे पुनर्वसन आमच्या शेतात, कालवे आमच्या शेतात, मग अधिकाऱ्यांची मनमानी कशाला? शेतकऱ्यांना शाश्वत पाणी देण्याची जबाबदारी सरकार टाळत आहे. शेतकऱ्यांनी व्यक्तिगत व सहकारी उपसा सिंचन योजना उभा करून शासनाचा महसूल वाढवला आहे, याचं भान अधिकाऱ्यांनी ठेवावं. अधिकाऱ्यांनी दडपशाही करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांची बदली सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी झाली आहे. यापूर्वी त्यांनी जत नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. पुढील आठवड्यात ते महापालिका उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. सांगली महापालिकेतील उपायुक्त पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे, त्यामुळे काही अधिकाऱ्यांना उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. या रिक्त जागेवर पंडित पाटील यांची पदोन्नतीने महापालिका उपायुक्तपदी बदली झाली. पंडित पाटील यांचं मूळ गाव आरग आहे. 2010 साली पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माजलगाव येथील नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, साताऱ्यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केलं. सध्या लोणावळा नगर परिषदेत ते मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून कार्यरत होते. या काळात लोणावळा नगर परिषदेला स्वच्छ शहर म्हणून देशात नामांकन मिळालं. पुढील आठवड्यात सांगली व मिरज कुपवाड महापालिकेत ते उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.